नमस्कार, मी सुविद्या तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। मी आज तुम्हाला फणसाचे गराचे चिप्स दाखवणार आहे। त्यासाठी हा मी फणस घेतलेला आहे कापून आणि त्याची शेड तयार केली आहेत। आम्ही याला शेड म्हणतो। आणि गर काढून घेतलेले आहेत। गरातल्या बिया म्हणजे हाटड्या काढून घ्यायच्या आहेत आणि स्वच्छ गर करून असे बारीक बारीक उभे कापायचे आहेत। उभे कापताना पाठचे पुढचे देठ कापून घ्यायचे आहेत, नाहीतर ते जाड राहतात। अशा प्रकारे उभे बारीक असे मीडियम मध्ये असे चिरून घ्यायचे आहेत। मी सगळे चिरून घेतले आहेत आणि कढई ठेवली आहे। कढईत आता घालतोय आपण पण बारीक चिरलेले गरे। अशा प्रकारे घालून घ्यायचे आहेत गरे असे मीडियम आचेवर अगदी तळून घ्यायचे आहेत। हे आहे खोबऱ्याचं तेल। खोबरेल तेलातच वापरायचे गरे तळायचे, नाहीतर ते नरम होतात, मऊ, आणि चव सुद्धा चांगली लागत नाही। म्हणून आपण आता हे खोबरेल तेल घेतले। खोबरेल तेलात टाकलेत हे गरे आणि गरे असे सोनेरी रंगावर जास्त भाजायचे नाही, नाहीतर काळे पडतात। सोनेरी रंग झाला की त्यांना काढून घ्यायचे असतात। आणि सोनेरी होता होता वरती मीठ आणि हळद, वाटलं तर हळदीचं पाणी आणि मिठाचं पाणी एकत्र करायचं आणि वरून असं सोडायचं। त्यांना मीठ वगैरे लावलं तर ते मऊ होतात, म्हणून असं वरती तेलातच टाकायचं। असं मीठ आणि हळदीचं पाणी वरून टाकून घ्या आणि सोनेरी रंगावर असं तळून घ्यायचे हलवून। बघा कसे दिसतायत ना सोनेरी। आता जवळजवळ होतच आलेत। आता आपण काढून घेऊया। ताट झालेत, अगदी कुरकुरीत खळखळीत झालेले आहेत। असे सगळे काढून घेतल्यानंतर आपल्याला मसाला चिप्स सुद्धा करता येतात आणि साधे चिप्स सुद्धा ठेवता येतात। हे आपल्याला उपवासाला वगैरे खायला बरे पडतात, त्याच्यामुळे हे करून ठेवायचे। पावसाळी खाताना खूप मजा येते।